भूतसङ्कष्टनाशन गणेशस्तोत्रम् नारद उवाच। ॐ प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यम् आयुष्कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्र धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभुः। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिं। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टेभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति नारदपुराणे संकष्टनाशन गणेशस्तोत्रं ಸಂಪೂರ್ಣಂ। ಈ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು 8 ಬಾರಿ ಬರೆದು 8 ಜನ ಬ್ರಾಹ್ಮಣರಿಗೆ ಹಣ ಸಮೇತವಾಗಿ ಅಂದರೆ ದಕ್ಷಿಣ ಸಮೇತವಾಗಿ ನೀಡಿದರೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ವಿದ್ಯೆ ಲಭಿಸ್ತದೆ. ಧನಾರ್ಥಿ ಲಭತೆ ಧನಂ, ಧನಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಯಾರಿಗೆ ಹಣ ಬೇಕು ಎನ್ನುವಂತಹ ಉದ್ದೇಶ ಇದೆಯೋ ಅಂಥವರಿಗೆ ಹಣಕಾಸಿನ ನೆರವು ಉಂಟಾಗ್ತದೆ. ಮೋಕ್ಷಾರ್ಥಿ ಲಭತೆ ಗತಿಂ, ಯಾರು ಮೋಕ್ಷ ಸಾಧನೆಯ ಮಾರ್ಗದಲ್ಲಿರ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾದಂತಹ ಸದ್ಗತಿ ಪ್ರಾಪ್ತಿಯಾಗ್ತದೆ. ಪುತ್ರಾರ್ಥಿ ಲಭತೆ ಪುತ್ರಾನ್, ಯಾರಿಗೆ ಮಕ್ಕಳಿರೋದಿಲ್ವೋ ಅಂಥವರಿಗೆ ಸಂತಾನ ಭಾಗ್ಯ ಒದಗಿ ಬರ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ವೀಕ್ಷಕರೇ, ಈ ಮಹಾಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು, ಸಂಕಷ್ಟಹರ ನಾಶನ ಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಪಾರಾಯಣ ಮಾಡುವುದನ್ನು ರೂಢಿ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಿ. 6 ತಿಂಗಳುಗಳ ಕಾಲ ಈ ಗಣಪತಿ ಸ್ತೋತ್ರವನ್ನು ಈ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಮಾಡಿದರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶುಭ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು.